आता मी रात्री 12 पर्यंत जागलो. खरं तर त्याच्यानंतर मला जागायचं झालं नाही, गाडी भरली आणि पेट्रोल पंपावर आल्यानंतर मी झोपून टाकलो. पण ड्रायव्हर कधी झोपले हे बघू, विचारूया त्यांना. किती वाजता झोपलो रात्री? 3 वाजता झोपलो. रात्री 3 वाजता? हो. कुठपर्यंत आणली गाडी 3 वाजता? 3 वाजता गाडी नागोठाण्याला आणली. नागोठाण्याला? आणि सकाळी किती वाजता उठला? सकाळी 5 वाजता. 5 वाजता? हो. बघा मित्रांनो, ड्रायव्हर फक्त 2 तास झोप घेतलेले आणि पूर्ण दिवसभर पण झोपले नाही. ते पूर्ण ट्रॅफिक मध्ये होते तिथं गाडी भरण्याच्या वगैरे नादात. आणि रात्रीची 2 तासाची झोप. आता आम्ही इथं थांबलोय, आता इथून नाश्ता करणार आहे. आणि ड्रायव्हरने रस्त्याच्या कडेला गाडी लावली आणि तिथंच एक छोटंसं हॉटेल होतं. त्या हॉटेलमध्ये आम्ही गेलो होतो नाश्ता करायला. हे सगळं करताना माझ्या मनात एकच प्रश्न होता, ते म्हणजे 8:30 वाजल्या, आता इथून पुढं आंघोळी नेमकी कुठं करायची? आणि हा प्रश्न मात्र माझ्या मनात कायम घोळत होता. नाश्ता केल्यावर ड्रायव्हरनं गाडीची टायर चेक केली, म्हणजे ही चेक करावीच लागतात, त्यामधले खडे वगैरे काढणं. आणि त्यानंतर गाडीची तब्येत कशी आहे ती जरा बघितलं त्याने इकडे तिकडे फिरून. आणि मग परत चाललो आम्ही गोव्याच्या दिशेनं. खूप दिवस झालं गोवा महामार्गाबद्दल तुम्ही सुद्धा ऐकून असाल आणि मी सुद्धा ऐकून होतो की 15 वर्ष झाली तो महामार्ग अजूनही बनत नाही आणि खूप संत गतीने त्या महामार्गाचं काम चालू आहे, अशा चर्चा आपण ऐकलेत. मग म्हटलं चला या दृष्टीनं आपल्याला तो महामार्ग बघता येईल आणि जनतेला दाखवता येईल प्रत्यक्षात. आणि या महामार्गावरनं हे कंटेनर कसा प्रवास करतात हे सुद्धा बघणं तितकंच इंटरेस्टिंग आहे. आता हे सगळं झाल्यानंतर राहिला होता प्रश्न, तो म्हणजे आंघोळीचा. ते आता कधी आणि कुठं करतात ते बघूया. आणि रात्री 2 तास झोपलेला ड्रायव्हर त्या छोट्याशा मिळालेल्या विश्रांतीनंतर अजून किती तास गाडी चालवणार आहे हे सुद्धा पाहणं इंटरेस्टिंगच असणार आहे. आता या सगळ्या अपडेट मी तुम्हाला देतच राहणार आहे. आता आपण चाललेलोच आहोत गोव्याला, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब कराच आणि आपल्या ड्रायव्हर मित्राला शेअर देखील नक्कीच करा.